सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड्या घरांना लक्ष्य करून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत पोलीस दप्तरी नोंद असलेल्या 2 सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। या कारवाईत तब्बल 5 गंभीर चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडनं 1,28,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे मुख्य आरोपी इरफान शेख याच्यावर यापूर्वीच विविध पोलीस ठाण्यांमध्ये 16 गंभीर गुन्हे दाखल आहेत। सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड्या घरातील चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी करत पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने संशयित आरोपींचा माग काढलाय। यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून 2 सराईत आरोपींना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे इरफान शेख आणि सोहेल शेख अशी आहेत। पोलिसांच्या चौकशीत आरोपी हे उघडी घरे आणि परिसराची पाहणी करून रेकी करायचे। घरात कोणी नसल्याची खात्री झाल्यानंतर संधी साधून घरातील मौल्यवान ऐवज चोरी करायची अशी माहिती समोर आली आहे। या कारवाईमुळे सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 5 गंभीर चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। आरोपींकडनं 1,28,300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। मुख्य आरोपी इरफान शेख याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल 16 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, तर त्याचा साथीदार सोहेल शेख याच्यावर 6 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सखोल चौकशी दरम्यान आरोपींनी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहेत। या प्रकरणात आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून सदर पोलीस अधिक तपास करीत आहेत। पोलीस ठाणे सदर येथील अंकीय डीबी पथकाचे PSI निकेतन किल्लेदार तसेच त्यांची संपूर्ण टीम यांनी अतिशय मेहनत घेऊन एक उघड्या घरातले चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आणि ते रेकॉर्डर आरोपी होते आणि त्या गुन्ह्याचा तपास करत असताना पुढे लिंक लागलेली आहे। त्या आरोपीकडून एक मंदिर चोरीचा गुन्हा अंबाझरीच्या हद्दीतील आणि इतर 3 बाईक चोरीचे गुन्हे सुद्धा आम्ही उघडकीस आणलेले आहे। असे एकूण आरोपीकडून जवळपास 5 गुन्हे उघडकीस आणलेले आहे आणि टोटल मुद्देमाल 1,28,300 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। सदरचे जो आरोपी आपण अटक केलेले आहे ते दोन्ही आरोपी रेकॉर्डेड आरोपी आहे। मुख्य आरोपी जो आहे इरफान शेख याच्यावर 16 गुन्हे दाखल आहे आणि सोहेल जो आहे सोहेल शेख याच्यावर 6 गुन्हे दाखल आहे। पूर्वीचे हे दोघेही एकत्र मिळून काम करत होते। सोहेल हा हिंगणघाट वर्धा येथील राहणार आहे आणि इरफान हा खरबी येथे राहतो। तो वारंवार आपले पत्ते बदलवत असतो। तरी अतिशय मेहनतीने आमच्या डीबी टीमने ही कामगिरी केलेली आहे। चोरी करून जो पैसा मिळतात त्याच्यात मौज मजा करणे, कुठलेही कामधंदे करत नाही आणि मिळालेल्या पैशामधून आपला उदरनिर्वाह करणे हाच त्यांचा आतापर्यंतचा मोठो समोर आलेला आहे चोरी करण्यात। सदर पोलिसांच्या धडक कारवाईमुळे 5 गंभीर चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून सराईत चोरट्यांकडनं 1,28,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या आरोपींच्या आणखी कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास सध्या पोलिसांकडनं सुरू आहे।